द्या हो पांगळ्याला माझे 10 पैसे द्या हो पांगळ्याला द्या आंगळ्याला बाबा द्या पांगळ्याला माझे 10 पैसे द्या आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा मुलाला 5-10 पैसे द्या हो गरीबाला हो आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा मुलाला 5-10 पैसे द्या हो लेकराला द्या हो आंधळ्याला बाबा द्या हो पांगळ्याला 5-10 पैसे द्या हो पांगळ्याला 5-10 पैसे द्या हो पांगळ्याला 5-10 पैसे द्या हो पांगळ्याला. आणि दानशूर लोकांच्या आधाराने धर्म राहतो. दान धर्म करावा. दृष्टांतानं जर सांगायचं जर झालं तर दानशूर लोकांच्या आधाराने धर्म राहतो, टिकून राहतो. कुळधर्म कुळाचार प्रमाणे जो वागतो त्यांच्या आधाराने धर्म राहतो. पतिव्रतेच्या आधाराने धर्म राहतो. स्टँडवर अपटूडेट असलेला माणूस, अपटूडेट म्हणजे शर्टिंग केलेली आहे, बायकोच्या अंगावर साडी सुंदर आहे, महागाची आहे, सुटकेस हातात आहे, बस स्टँडवर आहे, शान सिगरेट ओढत आहे, शान सिगरेट. त्याचा जोड भिकारी गेला. का सांगत आहोत? दानशूर लोकांच्या आधाराने धर्म राहतो. भिकारी गेला म्हणे मालक म्हणे काय? चहा प्याला 5 रुपये द्या म्हणे. काय म्हणे? चहा प्याला 5 रुपये द्या. तेव्हा तो किती म्हणे, अरे हट, चहा प्याला 5 रुपये घेऊ काही नाही म्हणे. तो पुन्हा असं करा म्हणे मालक 5 नसेल तर 2 रुपये तरी द्या. म्हणजे 2ही रुपये नाही. जाऊ द्या मालक, अर्धी पोळी तरी द्या असेल तर. जेवलो नाही, पोळी नाही म्हणे. 5 रुपये नाही, 2 रुपये नाही, 1 रुपया नाही, पोळीचा गुटकाही नाही. त्यावेळेचा काळ, जुना काळ, 20-25-30 वर्षाच्या अगोदरचा काळ. त्यावेळेस गावाला जायचं ना, तर त्यावेळेचा काळ घरून निघताना बेसन पोळी नाही तर पोळीनं पिकवरण असं काहीतरी बांधून घेत होते शिदोरी. म्हणजे मधास थांबल्याबरोबर भूक लागली तर खात होते. आता काही बांधून घेत नाही, कारण तर जागोजागी हॉटेली खाणे मसली झाले म्हणते. हॉटेलचा चहा पाणी नाही. महाराज म्हणतात 5 रुपये नाही, 2 रुपये नाही, 1 रुपया नाही, पोळीचा गुटकाही नाही म्हणे. बाई होती, देऊन द्या ना, जाऊ द्या ना म्हणे. नाही पैसे नाही तर नाही म्हणे, पोळीचा गुटका देऊन द्या. आहे म्हणे मी देतो. काही काम नाही म्हणे, आपल्यालाच पाहिजे. असं करता करता मग काही द्यायला तर नाही. असं कर म्हणा, असं करा म्हणे मालक, माझ्यापाशी बिडी आहे म्हणे. असं करा म्हणे, तुमच्या बच्चे माचीचे काडी द्या आहे ना म्हणे, डबीतली 1 काडी द्या म्हणे, म्हणजे मी जेणेकरून बिडी तरी पेटवतो. नाही नाही, पैसे नाही, पोळी नाही, 2 रुपये नाही, 5 रुपये नाही, चहा प्याला 5 रुपये नाही, माचीची डबीची काडी नाही म्हणे. तेव्हा भिकारी काय म्हणे माहिती? जाऊ द्या म्हणे मला. ठीक आहे,
₹5 प्यायला, चहा प्यायला ₹5 तुमच्याकडे नाही, ठीक आहे. ₹2 नाही, ₹1 नाही, पोळीचा गुटखाही नाही, बरं माचीची काडी नाही तुमच्याकडे, म्हणे काही हरकत नाही. असं करा म्हणे, तुमच्याकडे काहीच नाही तर मग असं करा म्हणे, आज दिवसभर माझ्या संग राहा म्हणे, झालेला अर्धा हिस्सा तुम्हाला देतो. मागितलेला अर्धा हिस्सा मी तुम्हाला देतो. काहीतरी म्हणून आपल्याकडून दान धर्म घडावा. दानशूर लोकांच्या आधाराने धर्म राहतो, पतिमाय माऊलीच्या आधाराने धर्म राहतो, धर्मावर जो निष्ठा ठेवणाऱ्याच्या आधाराने धर्म राहतो. कुळाचार कुळधर्माचार प्रमाणे कुळधर्म जे आहे आपला कुळाचार आहे यांच्या आधाराने धर्म राहतो. मी म्हणत नाही बरं, ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायात म्हणतात, कुळधर्म नसाने, कुळधर्म कुळाचाराप्रमाणे झालं पाहिजे. परिवर्तन कशाकरिता? धर्म त्याच्या आधाराने राहतो. तेव्हा शौनकादिक म्हणतात, व्यासानी कथा का लिहिली? हे ते नसताना भागवत का लिहिलं? तेव्हा परीक्षिती राजा हा कृष्णाची भक्ती करणार होता, त्याचं कुळ संपूर्ण कृष्णाची भक्ती करणार होतं. आणि अशा राजाला सर्पदंशाचा शाप का मिळाला? आणि शुकदेव महाराज संन्यासी होते. संन्यासी माणसानं संसारी माणसाजवळ जास्त वेळ बसू नये, जास्त वेळ बसू नये. मग का थांबले? म्हणून भागवत जीव लावून ऐकावं. तेव्हा शुकदेव महाराज संन्यासी होते. संन्यासी माणसानं संसारी माणसापाशी जास्त वेळ बसू नये. मग शुकदेव महाराज परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगण्याकरता कसे का थांबले? तेव्हा त्याचं उत्तर आता सुतजी महाराज देणार आहे. एकदा भगवंताचं भजन करा. राधाराणी जय, महाराणी जय, 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 धीरज कुमारी जय जय जय, धीरज कुमारी जय जय जय, राधाराणी जय, महाराणी जय, राधाराणी जय, महाराणी जय, श्री राधे. तेव्हा शूतजी महाराज म्हणतात, शौनकाने, जसा लोभी माणूस असते, लोभी माणसाला कशाचं ध्यान असते? पैशाचं. काही काही माणसाला पैशाचं एवढं ध्यान राहते, खयाला वाटते आता हे पैसे आपल्याच पाशी राहणार आहे, आता आपल्यापासून जाणारच नाही. पण आज 50ची नोट जे आपल्या आपाशी आली ना, ते कधी कुठं जाईल काही सांगता येत नाही. कारण तर लक्ष्मी पाहुणं आहे.
काही काही माणसाला इतकं प्रेम करतात नोट